कडेगाव कापड व्यावसायिकाला हातपाय बांधून लुटणाऱ्या तिघांच्या स्थानिक अन्वेषणांनी आवळल्या मुसक्या। कडेगावमधील एका कापड व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्या तिघांनी बनाव करून त्या व्यापाऱ्याचे हातपाय बांधून मारहाण करत लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अमरावती येथे कारवाई करत तिघांना अटक केली आहे। प्रज्वल नरेश मातनकर वय वर्ष 20, अभिषेक सुधाकरराव बोडखे वय वर्ष 22 आणि ओम प्रवीणराव घोटाळे वय वर्ष 19 तिघे राहणार मोर्शी जिल्हा अमरावती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत आणि त्यांच्याकडून लुटीतील 1,75,000चा मुद्देमाल जप्त केला गेला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की नामदेव करडे यांचे कडेगाव शहरात शिवांगी कलेक्शन नावाचे कापडाचे दुकान आहे आणि या ठिकाणी दिनांक 28 सप्टेंबर रोजी 8:30 ते 8:45 वाजण्याच्या सुमारास संशयित तिघेजण देवीला साडी घेण्याचा बहाणा करून दुकानात आले। त्यावेळी करडे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून गळ्यातील चेन हातातील अंगठ्या जबरदस्तीने काढून घेत पळून गेले। या प्रकरणी करडे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक संशयितांच्या मागावर होते आणि यावेळी पथकातील कर्मचारी अरुण पाटील आणि सुरेश थोरात यांना माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी गावचे आहेत। पथकाने तातडीनं मोर्शी गावामध्ये सापळा रचून संशयित तिघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की करडे यांच्या दुकानात काम करत होते। त्यांनी पगाराचे पैसे दिले नसल्याच्या कारणातून आम्ही गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील 1,75,000चा मुद्देमाल जप्त करत पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, संग्राम शिवाळे, कुमार पाटील, प्रवीण जाधव, अरुण पाटील, संदीप पाटील, सतीश माने, प्रकाश पाटील, सुशील मस्के, सुरेश थोरात यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कडेगाव।